कृष्ण हरी जय जय राम. श्रीराम. अरे वरी आर रे पिंपळावरी पार रे. 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 पिंपळावरी अरे वरी आर रे पिंपळावरी पार रे. खाली कुंभारवारी चाक भोवे रे. खाली कुंभारवरी चाक. खाली कुंभारवारी चाक भोवे रे. खाली कुंभारवरी चाक भोये. डंब डाळ के उंबरासी वाळ के. डंब डाळ के उंबरासी वाळ के. डंब डाळ के उंबरावरी के. डंब डाळ के उंबरासी वाळ. पिंपळाला काकड्या लागल्या रे. पिंपळाला काकड्या लागल्या. अरे पिंपळावरी काकड्या लागल्या रे. पिंपळावरी काकड्या लागल्या. अरे डंब डाळ के उंबरासी वाळ के. 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 पैलवरले माळी कोल्हा करड काढी. पैलवरले माळी कोल्हा करड काढी. पैलवर माळी कोल्हा करड काढी. पैलवर माळी काढी. ससावळी तो वेठी रे. ससावळी तो वेठी रे. ससावळी तो वेडी रे. हरी डंब डाळ के उंबरासी वाळ के. पिंपळाला काकड्या लागल्या रे. डंब डाळ के उंबरासी वाळ के. पिंपळासी काकड्या लागल्या रे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव म्हणे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव म्हणे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव म्हणे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव म्हणे. अनुभवविन गुरु महिमा जाणती रे. 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 डंब डाळ के उंबरासी वाळ के. पिंपळाला काकड्या डंब डाळ के उंबरासी वाळ के. पिंपळासी काकड्या लागल्या रे. हरे विठोबा रखुमाई.
अरे वरी आर रे, अरे वरी आर रे, पिंपळावरी पार रे, खाली कुंभारवरी चाक भोवे. अरे वरी आर रे, पिंपळावरी पार रे, खाली कुंभारवरी चाक भोवे. डंबडाळके उंबरासी वाळके, किंवा डंबडाळके उंबराला वाळके, पिंपळासी काकड्या लागल्या रे. पैल वरले माळी, पैल वरले माळी, कोल्हा करड काढी, ससा वळीतो वेठी रे. डंबडाळके उंबरासी वाळके, पिंपळाला काकड्या लागल्या रे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव म्हणे, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव म्हणे, अनुभवे वीन गुरु महिमा जाणती रे, किंवा गुरु महिमा अनुभवे वीन जाणती रे. डंबडाळके उंबरासी वाळके, पिंपळाला काकड्या लागल्या रे. पांडुरंगा करू प्रथम नमन, हरे पांडुरंगा करू प्रथम नमन, हरे दुसरे चरणा संताची, ज्ञानेशं ज्ञानमूर्तिंच साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयं. सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं. दयांचे केले स्मरण, ओ या सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मंगल भवन अमंगल हारी, द्रवऊ सुध शरद अजिर बिहारी. जय 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 कृपा कराऊ गुरुदेव की नाही. मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन अमंगल. बंदऊ गुरुपद पदम परागा, सुरुचि सुवास सरस अनुरागा. टाळी वाजवा सर्वांनी, एक टाळी. सिया राममय, सिया राममय, सिया राममय, सब जग जानी. करहु प्रणाम जोरी जुग पानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. राजा राम राम राम, सीता राम राम राम,
राजा राम 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 सीता राम 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 नम पार्वती पते हर हर महादेव अरे वरी आर रे पिंपळावरी पार रे खाली कुंभारवरी चाक भुवे रे डंबडाळके उंबरासी वाळके पिंपळाला काकड्या लागल्या रे साधकांचे मायबाप युग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विठोबाचा प्राणसखा त्रैलोक्याचं जीवन विश्वमाऊली आनंदी निवासी ज्ञानोबाराय या अभंगाद्वारे संपूर्ण हा कार्यकारणात्मक जो प्रपंच आहे हा सगळा संसार आहे हे सगळं ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडाला चालवणारा घडवणारा शास्ता नियंता असणारा जो परमात्मा आहे अर्थात परब्रह्म आहे त्या परब्रह्माचं भगवत स्वरूपाचं वर्णन माया कार्य जगत आहे जगताचं अर्थात मायेचं वर्णन काही प्रमाणामध्ये संतांचं कार्य जीवाचं लक्षण आणि सद्गुरु कृपा अशा विविध अंगाने नटलेला हा कूट भाषेतला अभंग आहे. विठ्ठल अभंग चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार देणे अगत्याचा आहे तो असा संत महंत भगवंत या सर्वांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मोठे वेनगाव तालुका कर्जत जिल्हा रायगड या ठिकाणी माता भगिनी वडीलधारी मंडळी श्रोते मंडळी कार्यकर्ते मंडळी तरुण बांधव या सर्वांच्या परम उपस्थितीमध्ये वेदांत वाचस्पती आदरणीय वंदनीय गुरुवर्य ज्यांचा अनेक महाराष्ट्रातील साधकांच्या वरती अलौकिक उपकार आहेत असे सप्ताहाचे प्रेरणास्थान आमच्यावरती ज्यांचं विशेष अशा स्वरूपाचं प्रेम होतं आदरणीय गुरुवर्य जगन्नाथ अण्णा पवार यांची प्रेरणा आणि आदरणीय वंदनीय हरिभक्तीपरायण बाळाराम महाराज कांबेकर हरिभक्तपरायण वैकुंठवासी पांडुरंग महाराज मुखेकर आणि आपल्या सर्वांच्या हृदयातलं स्थान ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण पंचकृषीमध्ये हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग कडी काळाचा ज्यांनी आपल्या सर्वांना हरिभक्ती शिकवली ती रुजवली हरिभक्तीची पेरणी केली त्या पिकाचा सांभाळ केला आपल्या हाती वसा देऊन जे नुकतंच ज्यांचं निर्वाण झालेलं आहे आदरणीय वंदनीय भाऊ महाराज केलटकर यांच्या परम आशीर्वादाने आणि त्यांच्याच असणाऱ्या संपूर्ण परिवारातल्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सामुदायिक हरिपाठ हरिकीर्तन अन्नदानाची स्तुत्य सेवा आपण सर्वजण या ठिकाणी करत आहात. या निमित्तानं आदरणीय ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे व्यासपीठ चालक व्यासपीठ चालकाचं नाव नाही त्याच्यात का हा राज महाराज ठोंबरे आणि विशाल महाराज लबडे यांच्या माध्यमातून या निमित्तानं आदरणीय हरिभक्तपरायण श्रीखंडे मामा आहेत निवृत्ती महाराज आहेत अनिल महाराज हरिभक्तपरायण गौरव महाराज आणि सर्व या ठिकाणचे आदरणीय वंदनीय महाराज मंडळी पूज्य श्री बाबाजी समोर बसलेले आहेत. खरं म्हणजे बाबाजींचाच आग्रह होता की कूट भाषेतला अभंग सेवेकरता येता येता त्यांनी मला कानामध्ये सांगितलं काय असतं अपरिचित ठिकाणी जास्त अपरिचित वागलेलं बरं नसतं म्हणून आपलं नेहमीप्रमाणे
तुकोबारायांचा अभंग घेण्याचा मानस होता, पण महाराजांची आज्ञा, बाबाजींची आज्ञा म्हणून अभंगावरती कूट भाषेवरती त्यांनी चिंतन करायची आज्ञा दिली. त्या माध्यमातून आपल्या समोर हा ज्ञानोबारायांचा कूट भाषेतला अभंग निवडलाय. आपला हा जो परिसर आहे अलौकिक परिसर आहे. अनेक साधू संतांचे चरणस्पर्श या भूमीला झालेले आहेत. येता येता आमच्या शिंदे पाटलांनी लोकेशन दिलेलं होतं. ती लोकेशन देवीजवळ गेलं. एगाएगाने महालक्ष्मी मातेचं देखील दर्शन झालं. छोट्या वेणगावला 2-3 वेळेला आलो. या मोठ्या वेणगावला या निमित्तानं येणं झालं. आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही सांप्रदायिक सेवा, ज्ञानोबा तुकोबारायांच्या वारकरी परंपरेची सेवा आपण सर्वजण करतात. प्रत्येकाचा चेहरा प्रसन्न आहे, प्रत्येकाचे ड्रेस स्वच्छ, सुंदर, सुबक, आखीव रेखीव आहे. जसे कपडे स्वच्छ आहे तसं अंतकरणही स्वच्छ अशा स्वरूपाचं आहे. तुमच्या चेहऱ्यावरती परमार्थ असा ओसंडून वाहतोय. कपाळाला असणारा गंध, एक पारमार्थिक आभा, दर्शने प्रशस्ती, पुण्य पुरुष या न्यायानं आपल्या कोणाकडे पाहिलं तर एक मानसिक समाधान आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरती आहे. आणि केलटकर परिवार, आदरणीय वैकुंठासी भाऊ, भाऊंचे चिरंजीव आहेत, नातू आहेत, म्हणजे सामवेद महाराज. आपल्याला वेद शिकायची गरज नाही, यांच्याकडे पाहिलं का आपला सामवेद आला म्हणून समजून घ्या. पहिल्या दिवशी चिंतन सेवा त्यांच्या माध्यमातून झाली आहे. या निमित्तानं आमचे पालकर महाराज आहेत. आणि मी ज्या ज्या वेळेला इथं कीर्तन करता येतो या परिसरामध्ये, प्रत्येक वेळेला नवीन नवीन वादक आणि तयारीचे पट्टीचे अनुभवायला येतात, पाहायला मिळतात. याचा अर्थ असा आहे की आपण साधना रत अशा स्वरूपाचे आहात. विठ्ठल खेड्यापाड्यामध्ये इतर ठिकाणी काय होतं, सप्ताह असला की सप्ताहाच्या वातावरणामध्ये माणसं परमार्थाला लागतात, परमार्थ करतात. पण एकदा सप्ताहाचा काल होऊन गेला की संसाराच्या काल्यामध्ये एवढे अडकून जातात ते पुढच्या वर्षी त्या सप्ताहाचं स्मरण होत असतं, सप्ताहाची आठवण होते. पण तुम्ही मात्र सतत यान त्यान ठिकाणी भगवंताची ही सेवा करता. आपल्या सर्वांच्या चरणांविंदी विनम्र भावानं अभिवादन करतो आणि अत्यंत कमी वेळेमध्ये अभंग चिंतनाचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 रे पिंपळावरी पार रे, खाली कुंभारवरी टाक चाक भुवे रे, डंब डाळके उंबरासी वाळके, पिंपळाला काकड्या लागल्या रे. साधारण 12:30 वाजता नेवाशावरून निघालो, 7 वाजता तुमच्यापर्यंत पोहोचलो. तर म्हणजे आता तुम्ही ज्यांनी ज्यांनी कीर्तन ऐकलेले त्यांच्या लक्षामध्ये येईल की तो आवाज आणि हा आवाज फरक आहे. दररोजची धावपळ, वेगवेगळं पाणी म्हणून घशावरती थोडा त्रास आहे, आपण समजून घ्याल अशी कामना व्यक्त करतो. आणि उद्या सकाळपासून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा बीज उत्सवाचा सोहळा आमच्या गावातही, आमचे गावकरी वसंतराव बाबा तेही आलेले आहेत, आमचे रामकिसन भाऊ आहेत. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून गाथा पारायणाला सुरुवातही करायची आहे. असा व्यस्ततेचा कार्यक्रम असताना एवढं लांबून आल्यानंतर थकल्यासारखंही वाटलं होतं. पण तुमच्या सर्वांचा उत्साह, हे छोटे छोटे आमचे बाल वारकरी, तुमच्या सगळ्या परमार्थाची पोहोच पावती जर कोणती असेल तर ती ही पावती आहे. कारण प्रत्येक वडील, प्रत्येक आजोबा त्यांनी जे सत्कर्म केलेलं असतं ते सत्कर्म पुढच्या पिढीला जर दिलं तर त्याचा वेगळा आगळा अनुभव आपल्याला घरामध्ये ते समाधान पाहायला मिळतं. परिवारामध्ये, गावामध्ये, आपल्या जनमानसामध्ये समाधान आगळं वेगळं असतं. आपण जे चांगलं केलंय ते पुढच्या पिढीला दिलंच पाहिजे. आपल्याकडून कदाचित काही वाईट घडलं तर ते आपलं देवासमोर उच्चार करावा, केला उच्चार रे घडला दोषाचा, झाला प्रकट स्वामी तुकयाचा ओ नायाने. आपण सर्व मंडळी प्रासादिक आहात आणि ती प्रासादिकता टिकवण्याकरता तुम्ही पुढच्या पिढीला देखील हे संस्कार असणारे देण्याकरता नेहमी करता जीवाचं अशा स्वरूपाचं रान करताय. आपल्या पुढच्या पिढीला या सगळ्या गोष्टी अत्यंत देणं अत्यंत अगत्याचं महत्वाचं आहे. आज आपण पाहतो
मोबाईलच्या संगणकाच्या युगामध्ये तरुण पिढी अगदी वेगळ्या वळणाला आहे. पण इथे आल्यानंतर ही सगळी तरुण पिढी कीर्तनाला उभे पाहिल्यानंतर हैसं अशा स्वरूपाचं वाटतं. एक आगळा वेगळा आनंद वाटतो. जसं काय आपण आळंदी क्षेत्रामध्ये कीर्तन करतोय असा अनुभव या ठिकाणी येतो. विठ्ठल 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 अभंग ज्ञानोबरायांचा आहे. अरे वरी आर रे पिंपळावरी पार रे खाली कुंभार वरी चाक भोवे रे. ज्ञानोबराय कूट भाषेतून बोलतात. कूट या शब्दाचा अर्थ असा आहे, सरळ सरळ पाहता त्या वाक्यरचना आपल्याला लक्षामध्ये येत नाही, पण ती भाषा, तो अभंग, ते वाक्य समजून घेतलं की त्याची सुलभता लक्षामध्ये येत असते. हा दिसायला कूट प्रकरणातला अभंग थोडासा अवघड वाटतो, पण ज्या वेळेला आपण समजून घेऊ त्यावेळेला कळेल की अभंग किती सोपा आणि ज्ञानोबरायांनी याच्यामध्ये किती अशा स्वरूपाचं सार भरलेलं आहे. पहिल्यांदा संपूर्ण चारही चरणाचा भावार्थ आपल्या समोर ठेवतो. ज्ञानोबराय सांगतात, हा संपूर्ण कार्यकारणात्मक जो प्रपंच आहे याला घडवणारा केंद्र जर कोण असेल, मध्य कोण असेल, या सर्वाला चालवणारा जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. म्हणून त्याच्याकरता आर म्हणजे मध्य, आर म्हणजे केंद्र, आर म्हणजे व्यास, आर म्हणजे मध्यस्थान, नाभिस्थान, आरेवरी. आणि ते परब्रह्म या सगळ्या जगाला, ब्रह्मांडाला प्रसवतं. थोडं कमी पाहिजे, प्रसवतंय, पण तो एकटा काही करत नाही, मायेला बरोबर घेतो. म्हणून माया कार्य जगत आपण म्हणत असतो. मायेला बरोबर घेतो, मायेशिवाय काही करू शकत नाही तोही. म्हणून पहिला आर परब्रह्म स्वरूपा करता, दुसरा आर या माये करता. म्हणून आरे वरी आर रे. आणि कार्यकारणात्मक जो पिंपळ आहे, अर्थात हा संसार रूपी पिंपळ, तो खाली आहे, त्याचा वर अशा स्वरूपाचा पार आहे. खाली कुंभार वरी चाक भुवे रे. अरे वरी आर रे, पिंपळा वरी पार रे. हा पिंपळ जो आहे याच्या वरती पार म्हणजे अधिष्ठान अशा स्वरूपाचा. या सगळ्या संपूर्ण ब्रह्मांडाला घडवणारा जो ब्रह्मदेव आहे, त्या ब्रह्मदेवाच्या देखील डोक्यावरती काळ रूपी चक्र फिरत आहे. खाली कुंभार वरी चाक भुवे रे. ज्ञानोबराय सांगतात, या कार्यकारणात्मक प्रपंचामध्ये भगवंत रूपी उंबराला संत रूपी वाळक डांबळून लागले. डांबळून म्हणजे फार, फार म्हणजे मोकार, मोकार म्हणजे चिकार, चिकार म्हणजे कितकवी, कितकवी म्हणजे लई, लई म्हणजे मस, अजून तरी म्हणा बस. डंबाळून लागले उंबराला वाळक संत भरपूर अशा स्वरूपाचे आहेत या मृत्यू लोकामध्ये. पण याच मृत्यू लोकामध्ये तुमच्या माझ्यासारखे ससे मात्र ससा वळी तो विठी रे, आपण आपल्या प्रपंचाच्या गाठीत येत बसतो. ज्ञानोबराय सांगतात, काय झालं, परा पश्यंती मध्यवा वैखरी. चारही वाण्यांच्या पलीकडे, पंचकोशांच्या पलीकडे, तीनही लिंगांच्या पलीकडे, तीनही गुणांच्या पलीकडे असणारा जो परमात्मा आहे, अर्थात ते उंच शिखर आहे, त्या शिखरावरती जाऊन संत काय करतात, संत रूपी कोल्हे प्रेम रूपी करड जगाला वाटतात. पहिले वरले माळी कोल्हा करड काढी. पण तिथे मात्र तुमच्या माझ्यासारखे ससे ससा वळी तो वेठी रे. मागच्या प्रमाणामध्ये पिंपळाला काकड्या लागल्या रे. हा जो कार्यकारणात्मक प्रपंच आहे, पिंपळ आहे, या पिंपळाला पांचट अशा स्वरूपाच्या काकड्या लागल्या. ज्ञानोबराय सांगतात, हे सगळं कळून घ्यायचं असेल सद्गुरु कृपेशिवाय नाहीये. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती प्रसादे, ज्ञानदेव म्हणे गुरु महिमा अनुभवेवीन जाणती रे, किंवा अनुभवेवीन गुरु महिमा जाणती रे. डंबडाळके उंबरासी वाळके, पिंपळाला काकड्या लागल्या रे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबराय, तुकोबाराय, नाथ महाराज, नामदेव महाराज, मीराबाई महाराज आणि करून अनेक संतांनी अनेक ठिकाणी कूट भाषा वापरलेली आहे. काही कूट अभंग आहेत, काही कूट श्लोक आहेत, काही ठिकाणी कूट पदही आहेत. जे स्वतःला बुद्धिमान म्हणून घेणारे लोक आहेत ना, त्यांना देखील चक्रवायला लावील, त्यांना देखील विचार करायला लावील अशा स्वरूपाचे अभंग. जसं तुकोबाराय सांगतात, मी असं काही कीर्तन करील, काय करील, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्त आत्मस्थिती सांडईन.
ब्रह्मज्ञानी जर कोणी असेल तर त्याला माझ्या भक्तीच्या पुढे लाळ घोटायला लावील तुकोबाराय सांगतात. जे मुक्त असतील त्या मुक्त स्थितीमध्ये असणाऱ्या लोकांनाही त्याला आत्मस्थिती सांडायला लावीन. कारण हरिभजनच असं आहे, हे कीर्तनच असं आहे. ब्रह्मीभूत काया उतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. म्हणून ज्याला बुद्धीची घमेंड आहे त्यानं अशा अभंगांच्या नादी लागावं. विठ्ठल 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 कूट भाषा अनेक ठिकाणी वापरली. माझ्या ज्ञानोबरायांनी वापरली, माझ्या मुक्ताई महाराजांनी, नाथबाबांनी वापरली, अनेक संतांनी ती वापरली. ज्ञानोबरायच वापरतात कूट भाषा. पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाचे नोकरी, मी झाले तयाची नोकरी, मी झाले तयाचे नोकरी, मी झाले तयाची नोकरी. पतिव्रता धर्म पाहू मामा, पतिव्रता धर्म पाहू मामा. पतिव्रता धर्म पाहो माझा, पतिव्रता धर्म पाहो माझा. ज्ञानोबरायांची भाषा. ज्ञानोबराय सांगतात पती जन्माला कुठं माझे उदरी, माझा पती माझ्या उदरामध्ये त्यानं जन्म घेतला आणि मी त्याची नवरी झाले. आणि काय माझा पतिव्रता धर्म आहे. ही कूट भाषा आहे. मुक्ताई महाराज सांगतायत मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी, पुढे थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला. वांज आहे तर पुत्र कसा आणि पुत्र आहे तर वांज कशी. याला व्याघात दोष म्हणतात. तुम्हाला उदाहरण सांगू का? लक्ष देऊन ऐका. मोठं उदाहरण आहे, लक्ष द्यावे लागेल. व्याघात दोष त्याला म्हणतात की आपल्याच बोलण्यानं आपल्या बोलण्याचं खंडन करणे. उदाहरण मोठं आहे, लक्ष द्या. एक म्हातारी लहानपणीच मेली, उदाहरण संपलं. लवकर लक्षात आलं आपल्या. एक म्हातारी होती, कधी मेली? लहानपणीच मेली. अहो बाबा, म्हातारी तर लहान कशी, लहान ती म्हातारी कशी. वांज आहे तर पुत्र कसा आणि पुत्र आहे तर वांज कशी. विठ्ठल विठ्ठल नाथबाबा बोलतात, पाण्यात कासव गीत गाय, वनात कोल्हा नाचे, सावज म्हणी संतोषला, खोकड पुस्तक वाचे. आम्ही लटके न बोलू, वर्तमान खोटे. नाथबाबांची अशा स्वरूपाची भाषा आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये काही श्लोक आलेले आहेत. असं म्हणतात, विस्तार करण्याकरता आपल्याकडे वेळ नाही आहे. महाभारत लिहायचंय व्यास महर्षींना. गणपती बाप्पाला पाचारण केलं, गणपती बाप्पाला आवाहन केलं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. गणपती बाप्पा आले, गणपती बाप्पा आले, डोलत डोलत आले. त्यांनी गाडी पार्किंगला लावली. कोणी? गणपती बाप्पांनी. मानागाव कोणी जर गेला असेल तर लक्षात येईल. बद्रीनाथच्या पलीकडच्या बाजूला जिथे भगवान व्यासांनी, तिथे व्यास गुफा आहे. कोणी पाहिलं असेल तर पूर्ण त्या गुफेलाच ग्रंथाची बाहेरची बाजू असे जुने ग्रंथ जसे असतात ना, त्याप्रमाणे ती गुहा आहे मोठी. व्यास महर्षींनी तिथे महाभारत, वेदाचं वर्गीकरण, उपनिषद, बऱ्याच ग्रंथांचं लेखन त्या ठिकाणी झालं. पण लिहायला गणपती बाप्पा होते. गणपती बाप्पा ज्या वेळेला लिहायला बसले, व्यास महर्षीने सांगितलं तुम्हाला महाभारत लिहायचंय. गणपती बाप्पा सांगतात मी लिहितो, पण माझी लेखणी बंद नाही पडली पाहिजे. ज्या क्षणाला लेखणी बंद पडेल त्या क्षणाला निघून जाईल. मी काय बसलेलो नाही तुमच्याकडे. व्यास महर्षी म्हटले ठीक आहे, काय अडचण नाही. व्यास होते महाराज. म्हणून म्हणिते पायी व्यासोच्छिष्ट जगत्रय. सगळ्या जगातलं जेवढं ज्ञान आहे ते सगळं व्यासांचं उष्ट आहे, अर्थात व्यासांच्या पासून निर्माण झालेलं आहे. व्यास महर्षी म्हटले गणपती बाप्पा, जशी तुमची अट आहे लेखणी बंद पडू द्यायची नाही, तशी माझी अट आहे. मी सांगितलेला श्लोक तुम्हाला समजल्याशिवाय लिहायचं नाही.
म्हटले चालेल. लिखाण सुरू झालं. व्यास महर्षी श्लोक सांगायचे, गणपती बाप्पा पटपट लिहून घ्यायचे. मी तिथंच होतो पाहायला. पट गणपती बाप्पाला येतात, व्यास महर्षी सांगतात, व्यास महर्षी सांगतात, गणपती बाप्पा लिहून घेतात. व्यास महर्षीचं भांडवल संपायला लागलं. व्यास महर्षी काय करायचे, एक कूट प्रकरणातला श्लोक टाकून द्यायचे. क्रियापद एका बाजूला, नाम एका बाजूला, सर्वनाम एका बाजूला, उपसर्ग एका बाजूला, अशी तोडफोड श्लोकाची करून द्यायचे. आणि मग श्लोक त्याचा अर्थ करण्याकरता पहिल्यांदा अन्वय लावा लागत असतो. अन्वय लागला तरच श्लोकाचा अर्थ कळतो. मग गणपती बाप्पा पेन खाली ठेवायचे आणि त्या श्लोकाचा अन्वय लागण्याकरता प्रयत्न करायचे. मग तो अन्वय लावल्यानंतर तो अर्थ प्रस्फुरित व्हायचा. तोपर्यंत गणपती बाप्पाच्या त्या विचाराच्या त्या वेळेमध्ये व्यास महर्षी श्लोक रचून ठेवायचे. असं म्हणतात महाभारत ग्रंथामध्ये एकूण 8,000 कूट श्लोक आहेत. विठ्ठल विठ्ठल भगवद्गीतेमध्ये काही श्लोक आहेत. एक श्लोक आपल्याला सांगतो, पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन नश्नन गच्छन स्वपन स्वसन प्रलपन विसृजन गृह्णन निमिषन निमिषन्नपि इंद्रियार्थेषु आश्चर्यवत् पश्यति कशेन आश्चर्यवत् पश्यति कशिदेन माश्चर्यवत् वदति तथैव चान्यः. अशी काही श्लोक आहेत. साहित्यामध्ये देखील अशा स्वरूपाचं वर्णन केलंय. ज्ञानोबरांनी देखील वर्णन केलं. मी असा 6वी-7वीला असताना आमच्या वडिलांनी मला भारुड शिकवलं होतं. आमचे आबा इथं समोर आहे. आमचे वडील पण भजनी होते. त्यांनी मला भारुड शिकवलं होतं लहान असताना. भारुड असं होतं, काट्याच्या आणि वर वसती 3 गाव, 2 ओसाड 1 वसेची ना. काट्याच्या आणि वर वसती 3 गाव, 2 ओसाड 1 वसेची ना. वसेची ना तिथे आले 3 पारधी, 2 आंधळे एका दिशेची ना. दिशेची ना त्याला दिल्या 3 म्हशी, 2 वांझ्या 1 फळेची ना. फळेची त्या पारद्याला मारल्या 3 बुक्क्या, 2 हुकल्या 1 लागेची ना. ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव म्हणे ऐसा ज्याचा अनुभव सद्गुरु वाचोनी कळेची ना. विठाला साहित्यामध्ये काही श्लोक आलेत. 2 मुली पाणी आणण्याकरता चालल्या होत्या नदीवरती, आडावरती. जुना काळ पाणी लांबून आणलं जायचं. आता घरोघरी नळ आलेत. दारात नळ आला, दारात नाही माठापर्यंत नळ पोहोचलाय. खांड्यापर्यंत माठापर्यंत नळ पोहोचला. घरात नळ आला. आमचे आदरणीय अण्णांचं अण्णा म्हणायचे, दारात नळ आला तरी अंबाबाईला 6 वाजेपर्यंत जाग येत नाही. मग ती नवऱ्याला सांगते 25-30 फुटाची नळी घेऊन या. अण्णा म्हणायचे. नळीचं एक तोंड नळाला, नळीचं दुसरं तोंड रांजणामध्ये काय, माठामध्ये काय, हंड्यामध्ये काय, कळशीमध्ये काय, तांब्यामध्ये काय, ग्लासमध्ये काय. पाहुणा जर आला तर त्याला ग्लासनी पाणी द्यायचंच नाही, डायरेक्ट नळीत तोंडाला लावायचे. तुला काय पाणी प्यायचं पिऊन घे बाबा. अलीकडे एक मशीन तयार होत आहे महाराज, चालू आहे त्याचं प्रोडक्शन. मशीन असं आहे, पाहुणा आला की चहा घेता का, कॉफी घेता का, लिमका घेता का, कोको कोला घेता का, इंडोसल्फन पेता का, असं काही म्हणायचंच नाही. आला का त्याला मशीन मध्ये टाकायचा. पान खाऊनच बाहेर निघला पाहिजे, रंगलेलं पान. माझा मुद्दा इथं आहे. विठ्ठला विठ्ठला दोन मुली पाणी घेऊन येत आहेत. एक अनोळखी ग्रस्त चाललाय. त्या ग्रस्ताने त्या मुलींना प्रश्न विचारला, मुलींनो तुम्ही कोणाच्या? अपरिचित ग्रस्त आहे, परिचय द्यायचा कसा? नाही परिचय द्यावा तेही बरं वाटत नाही. त्या 2 मुली हुशार होत्या, कीर्तन भजन ऐकणाऱ्या होत्या. संस्कृत भाषा त्यांना कळत होती. साहित्य शास्त्रातून कूट भाषेतून त्यांनी उत्तर दिलं त्या समोरच्या अनोळखी ग्रस्ताला. पहिली मुलगी सांगते मी कोणाची आहे? तिने सांगितलं चतुर्मुखो न च ब्रह्मा वृषारूढो न च शंकरः अकाली वर्षिती मेघा तस्याहं कुलबालिका. तिने सांगितलंय 4 तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही, बैलावर बसतो पण शंकर नाही, उन्हाळ्यामध्ये दुष्काळामध्ये त्याचा चांगला धंदा चालतो, असा जो कोणी त्याची मी मुलगी आहे. चतुर्मुखो न च ब्रह्मा वृषारूढो न च शंकरा अकाली वर्षिती मेघा
तस्याहं कुलबालिका. कोणाची मुलगी आहे? हा? कुंभारी सांगतो ना. ही मुलगी कोणाची आहे? 4 तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही. जुन्या काळामध्ये कोळी रेड्यावर किंवा बैलावरती पखाल टाकून पाणी वाटायचे. जुन्या काळामध्ये, त्या काळामध्ये 12 बलुतेदार आपापले काम गावातच करत होते. गावच्या बाहेर जायची गरज पडत नव्हती. गावातले भांडणं गावामध्ये मिटले जायचे. गावातली गरज गावातच भागली जायची. बाहेर गावी जायची गरज पडत नव्हती. गुरुकुल पद्धत होती. गावामध्येच शिक्षण दिलं जायचं. आता काळ बदलला. तो कोळी आहे. कोळी बैलावरती पखाल टाकतो. पखालीला तोंड 4 असतात. इकडच्या बाजूला 2, इकडच्या बाजूला 2, असे 4 तोंड आहेत. चतुर्मुखो नच ब्रह्मा. बैलावरती बसून तो पाणी द्यायचा किंवा रेड्यावरती. वृषारूढो नच शंकरा. आणि दुष्काळामध्ये त्या कोळ्याचा धंदा चांगला चालतो. असा जो कोणी कोळी त्याची ही कन्या आहे. पहिल्या मुलीचा परिचय त्याला जास्त पाहिजे तसा समजून घेता आला नाही. दुसरीला विचारलं, काय गो तू कोणाचे? मग तिनं सांगितलं, कृष्णमुखी नच वानरी, द्विजिव्हा नच सर्पिणी, पंचप्रिया नच पांचाली, तस्याहं कुलबालिका. कोणाची आहे? काळ तोंड आहे पण वानरीन नाही. 2 जिभा आहे पण सर्पेन नाही. आणि 5 जणांची प्रिय पण पांचाली नाही. तस्याहं कुलबालिका. कोणाची मुलगी आहे? पण तो लेखकाची मुलगी आहे. जुन्या काळामध्ये कृष्णमुखी नच वानरी. जुन्या काळामध्ये पेन होता. त्या पेनाला नीप होती आणि निपीच्या खाली जीभ होती. आठवतो कोणाला? जुन्या काळामध्ये नीप असायची, त्या निपी खाली जीभ असायची. ती जीभ ढवळी का पांढरी? निपी खाली जी जीभ असायची ती ढवळी का पांढरी? ढवळी नव्हती, पांढरी नव्हती, ती काळी. म्हणून कृष्णमुखी नच वानरी. काळा तोंड पण वानरी नाही. द्विजिव्हा नच सर्पिणी. त्या निपीच्या वरती जीभ असायची. आपल्या त्या जिभीच्या वरती नीप असायची. त्या निपीला जिभा किती? 2 जिभा असायच्या. आणि पेन बहुतेक 5 बोटामध्ये धरला जातो. पंचप्रिया नच पांचाली. असा जो कोणी लेखक आहे, कवी आहे, त्याची ही कन्या. विठ्ठल असे अनेक कूट अभंग आहेत, कूट श्लोक आहेत. साहित्यामध्ये देखील बऱ्याच वेळेला हा कूट शब्द अर्थ वापरलेला आहे. चातुर्मासामध्ये पंढरपूरला राहत असताना श्री गुरु चैतन्य महाराज दिगलूक आपलं शेखर महाराजांनी एक वाक्य सांगितलं होतं. वाक्य म्हणजे प्रमाण आहे. अर्थ लावा त्याचा. प्रमाण असं आहे, भजन करावे गाढवाचे, पाय धरावे बायकाचे. अर्थ लावा. भजन करावे गाढवाचे, पाय धरावे, बोला ना, बायकाचे. एक जण म्हटलं, वा चांगलं सांगितलं बाबा तुम्ही. कीर्तन झाल्यानंतर आरतीच केली त्यानं. जय देव जय देव जय माझी बायको, तू जे जे सांगितले ते आम्ही ऐकू. तू माझी आंबा मी तुझ्या भक्त. याचा अर्थ सरळ जर काढला तर वाच्यार्थ वेगळा लागतो. पण आपण गुढार्थ म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर शेखर महाराजांनी एक दिवस सांगितलंय, पाय धरावे बायकाचे, भजन करावे गाढवाचे. त्याच्यामध्ये असं आहे, भजन करावे गाढ, इथं थांबा, गाढ थांबले ना, मग आता वाचे. भजन करावे गाढ वाचे म्हणजे परापश्यंती मध्यमा वैखरी या 4ही वाण्यांच्या आता दृढ वाणीनं निश्चयपूर्वक भगवंताचं भजन करावं. भजन करावे गाढ वाचे. तसंच पाय धरावे बा, ए बाबा पाय धरावे बा, एकाचे पाय धरावे, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. असे अनेक पद आहेत, अनेक अभंग आहेत. त्यापैकी अरे वारी आर रे पिंपळावरी पार रे, अरे वारी आर रे पिंपळावरी पार रे, आर रे पिंपळावरी पार रे, अरे वारी आर रे पिंपळावरी पार रे, अरे वारी आर रे पिंपळावरी पार रे, अरे वारी आर रे पिंपळावरी पार रे.
आर रे पिंपळावरी पार रे खाली कुंभारवरी टाक चाक भुवे रे. ज्ञानोबा सांगतात या संपूर्ण विश्वाला ब्रह्मांडाला घडवणारा कोणीतरी मध्य आहे, शास्त्र आहे, केंद्रस्थानी आहे. तो जर कोण असेल तर तो परमात्मा आहे. अरे वरी आर रे तो एकटा काही करत नाही, मायेला बरोबर घेतो. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया. म्हणूनच आपण या जगताला माया कार्य जगत म्हणतो. भगवंत या सगळ्या जगताला ब्रह्मांडाला प्रसवतो. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता पुढे प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. संपूर्ण विश्वाला तोच प्रसवलाय. येतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती तदैव ब्रह्मत्वं विद्धि एदं यदिद उपासते. तो परमात्मा संपूर्ण एकोहम भविष्याम असा संकल्प त्याच्या जवळ स्फुरला आणि सगळं जगत त्यानं घडवलं. म्हणून विश्वाला अधिष्ठान जर कोण असेल तो परमात्मा आहे. म्हणून अरे वरी आर रे भगवद्गीतेच्या मला वाटतं 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान सांगतात जातशे ध्रुव मृत्युम ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहर्यर्थे नत्वम सोची तुमरसी. ध्रुव म्हणजे केंद्र, मध्य, आर. ज्ञानोबा या श्लोकावरती चिंतन करत असताना सांगतात उपजे ते नासे नासिले ते पुनरपि दिसे. पुढे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम. 750-800 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी घड्याळाचा शोध लावलाय ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. ज्ञानोबरायांनी या पंख्याचा शोध लावलाय. ज्ञानोबरायांनी या विजेचा शोध लावलाय. माझ्या ज्ञानोबरायांनी चित्रपटाचा शोध लावलाय. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये जवळजवळ 150 श्लोक आहेत. वेदांत वाचस्पती वैकुंठवासी अण्णा सांगायचे ज्ञानेश्वरीमध्ये मला सापडलेले 150 शोध आज वैज्ञानिकांना शास्त्रज्ञांनी जे लावलेले आहेत ते पहिलेच ज्ञानोबरायांनी लावून ठेवले. इंग्रज या भारत देशामध्ये व्यापारी बनून आले, राज्यकर्ते बनले, मग जाताना आपलं हे आध्यात्मिक भांडवल घेऊन गेले. तिकडे गेल्यानंतर त्यांनी मराठीचं शिक्षण घेतलं, इकडे असल्यानंतर किंवा तिकडे गेल्यानंतर. आणि ज्ञानोबरायांनी ज्या ज्या प्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे शोध लावले. पण ते शोध ज्ञानोबरायांच्या नावावरती नाही ठेवले, त्यांनी स्वतःचे नाव लावले. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? बोला ना. न्यूटननं लावला म्हणतात. मग न्यूटननं शोध लावायच्या अगोदर झाडाचे जे फळ आहे ते फळ जमिनीवर वरती यायच्या ऐवजी ढगामध्ये जात होतं का? त्याच्या अगोदर आमच्या ऋषी मुनींनी साधू संतांनी हे सगळे शोध लावून ठेवले. जगामध्ये विमानाचा शोध तर नव्हतात, पण विमानाची कल्पना देखील ज्या वेळेला नव्हती त्यावेळेला आमच्या रामायणामध्ये पुष्पक विमान होतं. असे अनेक प्रमाण आपल्याला या ठिकाणी देता येतील. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये 150 शोध आहेत वैज्ञानिकांच्या माध्यमातून लावले गेलेले. अशी अलौकिक ज्ञानेश्वरी. नाथबाबा सांगतात या ज्ञानेश्वरीचं पारायण जर केलं, ज्ञानेश्वरी जर वाचली, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी. भाव धरून यावाच ज्ञानेश्वरी, भाव धरून यावाच ज्ञानेश्वरी, भाव धरून यावाच ज्ञानेश्वरी, भाव धरून यावाच ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी. नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. पुढे एकतरी ओवी अनुभवावी. आपल्या जीवनामध्ये तिचा अनुभव यावा. आमच्या जनाबाई महाराज सांगतात वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. काय होईल हो? ज्ञान होय अज्ञानसी. तुम्हाला ज्ञानी बनायचंय, तुम्हाला वैज्ञानिक बनायचंय, तुम्हाला डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रोफेसर, महाराज व्हायचंय, त्याकरता ज्ञानेश्वरीचं पारायण महत्वाचं आहे. ज्ञानेश्वरी समजून घ्यावी लागेल. कीर्तन करणं महत्वाचं नाही. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये परंपरा अशी आहे, संस्थेमध्ये बसायच्या अगोदर आजान वृक्षाखाली पारायण करावी लागतात. विठाला आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा ज्या वेळेला आळंदीमध्ये आले लहान असताना,
इंद्रायणीच्या काठावरती पडून राहिले. मामासाहेब स्नानाला आल्यानंतर मामासाहेबांची नजर गेली. पहिला त्यांच्या डोळ्याचा आजार झालेला, तर डोळ्याचा आजार बरा केला. अजानरोक्षाखाली 108 पारायण अण्णांच्याकडून करून घेतले आणि मग संस्थेत प्रवेश दिला. आणि ते अण्णा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेदांत वाचस्पती म्हणून एक काळ असा होता, मला चांगलं आठवतं लहानपणी आणि संस्थेमध्ये असताना, महाराष्ट्रामध्ये कोणताही मोठा सप्ताह असला की अण्णांचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताह पूर्ण होत नव्हता. अशी परिस्थिती होती. आता काळ बदलला, आता कोण कोण काय आणतं हे तुम्हीच पहा. मोठा सप्ताह म्हणजे अलीकडे गणित बदललंय लोकांनी. मोठा सप्ताह म्हणजे आईचं गाणं, बापाचं गाणं, भावाचं गाणं, पिंगळा काय असेल तसं सगळं पाहिलं जातं. नंतर असा मोठा सप्ताह. एक अध्यात्माची उंची त्यावेळेला होती, आज त्या मनात ती उंची कमी कमी होत चालली आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. 25 वर्ष एखाद्या महात्म्याने एखाद्या गावामध्ये सेवा केली, रौप्य महोत्सव सप्ताह आला. 25 वर्ष ज्यानं तुमच्या गावात कीर्तन केले त्याला बाजूला ठेवतात आणि बाकीचेच बाजूवर बोलवतात. अशी परिस्थिती आज आपण पाहतोय. जाऊ दे, जास्त आपल्याला तिकडे जायचं नाही. मला मुद्दा सांगायचा आहे की तुम्ही परमार्थिक ही बैठक जपून ठेवताय, कारण आदरणीय महाराज येत आहेत आणि भाऊंची आपल्या सर्वांच्यावरती कृपा आहे. म्हणून आपण जो ट्रॅक आहे, तो ट्रॅक सुटला जात नाही. जी आपली परंपरा आहे ती परंपरा मोडीत निघता कामा नये. विठ्ठल विठ्ठल घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. इथे आपण होतो. केंद्र मध्य महत्वाचं. आपल्या घड्याळाला काटे आहेत. किती काटे आहेत घड्याळाला? बसमध्ये प्रवास करत असताना त्यावेळेला बसमध्ये प्रवास, शेजारी एक मनुष्य बसला होता. त्याला म्हटलं, बाबा किती वाजले हो? त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही पान मला सांगा. म्हटलं, बाबा तुला कळत नाही का? तो म्हटलं, नाही कळत. मग घातलं कशाला? मला शायनिंग म्हणून. घड्याळाला काटे 3 असतात, पण 3ही काटे एकाच ध्रुवाभोवती फिरतात. मधला जो आपण त्याला व्हील म्हणतो किंवा केंद्रस्थान म्हणतो, मध्ये एक व्यास असतो, एक आख म्हणा, त्याला ध्रुव म्हणा, त्याच्या भोवती हे 3ही काटे फिरतात. आता 3 काटे पहा गंमत त्यांची कशी आहे. एक आहे तास काटा, एक आहे मिनिट काटा, एक आहे सेकंद काटा. मला सांगा, 3ही काट्यांचा वेग वेगवेगळा आहे का एक आहे हो? 3ही काट्याचा वेग भिन्न. 3ही काटे त्या मधल्या केंद्रस्थानाभोवतीच फिरतात, पण 3ही काट्यांचा वेग कसा आहे? भिन्न भिन्न आहे. आता विचारपूर्वक उत्तर द्या. सेकंद काटा 1 मिनिटामध्ये किती चक्कर मारतो? बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेलं बरं असतं म्हणतात. सेकंद काटा 1 मिनिटामध्ये किती चक्कर मारतो? एकच चक्कर मारतो सेकंद काटा. 1 मिनिटामध्ये पुरा 1 चक्कर होतो, तेव्हा 1 मिनिट होतो. मग त्या सेकंद काट्याने 60 चक्कर मारले, त्यावेळेला मिनिट काट्याचा 1 चक्कर होतो. बरोबर? 1 तासामध्ये सेकंद काटा 60 चक्कर मारतो, त्याच 1 तासामध्ये मिनिट काटा 1 चक्कर मारतो. आणि त्याच 1 तासामध्ये तास काटा किती चक्कर मारतो? ज्या 1 तासामध्ये सेकंद काटा, मिनिट काटा, तास काटा 1 चक्कर मिनिट काटा 1 चक्कर मारतो, सेकंद काटा 60 चक्कर मारतो, तर त्याच 1 तासामध्ये मुख्य जो असणारा तास काटा तो फक्त या काट्यावर निघतो आणि दुसऱ्या काट्यावर जाऊन थांबतो. बाकीचे कार्यकर्ते पळत राहतात. नेता मात्र एका हॉटेलवरती कुठेतरी चाय पाणी करत असतो. ऐका, मधला जो ध्रुव आहे तो म्हणजे परमात्मा. संपूर्ण या घड्याळाची बॉडी म्हणजे माया. त्याच्यामध्ये ब्रह्मदेव म्हणजे तास काटा, इंद्र म्हणजे मिनिट काटा आणि सेकंद काटा म्हणजे तुम्ही आम्ही जीव. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे
जन्म असेल किंवा तुमचं माझं पुनरपि जननम पुनरपि मरणम हे सगळं जरी असलं तर त्या परमात्म्याभोवतीच आहे. चला, आपण ज्या पृथ्वीवरती राहतो ती पृथ्वी फिरत आहे का एका जागेवरती उभी आहे? पृथ्वी फिरतीये, कधी नेवाशाला येते कधी वेनगावला येते. पृथ्वी फिरतीये, आपण शाळेमध्ये शिकलो. आता पृथ्वी जर फिरतीये, कोणाभोवती फिरती? सूर्याभोवती फिरते, बरोबर? वा, विचार. पृथ्वी फिरते सूर्याभोवती. ज्या सूर्याभोवती फिरते तो सूर्य एका जागेवर स्थिर आहे का फिरत आहे? तुमच्या वेनगावचा सूर्य फिरतोय का एका जागेवरती आहे? गावातला सूर्य नाही म्हणत मी. ज्या सूर्याभोवती पृथ्वी फिरते असा सूर्य जागेवर स्थिर आहे का फिरत आहे? सूर्याच्या रथाला चाक आहेत, सूर्याच्या रथाला घोडे आहेत. तुम्ही कोणार्कला जाऊन पहा, सूर्य मंदिर आहे, सूर्य देखील फिरतोय. ज्ञानोबारायांनी दोनही पद्धतीचं वक्तव्य केले. ज्ञानोबाराय बोलतात, म्या बोलविला वेद बोले, पुढे म्या चालविला सूर्य चाले. याचा अर्थ सूर्य चालतोय. ज्ञानोबाराय पुन्हा सांगतात, जैसे न चालता सूर्याचे चालणे, न चालता देखील त्याचं चालणं आहे. याचा अर्थ असा आहे, सूर्य फिरतोय, चंद्रही फिरतोय, चंद्राला ग्रहण लागतंय, अमावस्या पौर्णिमा होत असते, सगळे ग्रह तारे नक्षत्र फिरत असतात. पण याला अधिष्ठान जर कोण असेल तर तो परमात्मा आहे. विठ्ठल घड्याळाचं उदाहरण झालं. आता आणखी एक उदाहरण देतो. जातं माहितीये, जातं. आता गिरणीचं जातं नाही, जुन्या काळचं जातं. तुमच्या माता भगिनी दळणदळीत होत्या ते जातं. जात्याला दोन तळे असतात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? तळीच म्हणतात ना. खालची एक तळी, वरची एक तळी. आता मला सांगा, वरची जी तळी आहे, राहू दे राहू दे, वरची जी तळी आहे त्या तळीला एका बाजूला लाकडी जो असतो त्याला काय म्हणतात हो? खुंटा का खुटा? काय म्हणतात? आता आपलं काय होतं, कधी अनुस्वाराची जिथं गरज आहे ना तिथं आपण देत नाही, आणि जिथं गरज नाही तिथं आपण अनुस्वार दिल्याशिवाय राहत नाही. आता कुंकू किती चांगला शब्द आहे, पण महिला मंडळी कुंकू म्हणत नाही, कुकू म्हणतात. आता हा तूप शब्द आहे, तुपावर अनुस्वार द्यायची काही गरज नाही, पण तरी तुंप वाढलंच का? बरोबर वाढलं, काय काळजी. खुंटा, वरच्या तळीला खुंटा असतो, खालची जी तळी असते त्या तळीला मध्यंतरी लोखंड असतं. त्या लोखंडाला काय म्हणतात हो? आता माऊल्यांनो, तुम्ही दळण दळलंय ना, पण काय म्हणतात त्या लोखंडाला? मधल्या लोखंडाला आरी म्हणतात ना, आरी म्हणतात त्याला. मधलं जे लोखंड असतं. कबीर महाराज रस्त्याने चालले, एक बाई दळण दळत होती. कबीर महाराजांनी त्या जात्याकडे, त्या बाईकडे, त्या दळणाच्या पिठाकडे पाहिलं आणि टचकन डोळ्याला पाणी आलं. कबीर महाराज रडू लागले. अरे चलती चकी देख के दिया कबीरा रोय, चलती चकी देख के दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबुत बचा न कोय, दो पाटन के बीच में साबुत बचा न कोय. ती बाई असं धान्य घ्यायची, त्या जात्यामध्ये टाकायचे, सगळं धान्य काय व्हायचंय? रगडून जायचं, त्याचं काय बनायचं? पीठ बनायचं. आणि कबीर महाराजांच्या एक लक्षात आलं, अरे सगळं धान्य रगडलं जात नाही, काही धान्य शिल्लक राहतंय. आता मला सांगा, मधली जी आरी आहे, खालच्या तळीला मध्यंतरी जी आरी आहे, त्या आरी भोवती काही धान्य साचलेलं असतं. मग ज्या धान्याने आरीला सोडलं ते धान्य रगडलं जातं, की ज्या धान्याने आरीला पकडलेलं आहे ते धान्य रगडलं जातं? ज्या धान्याने आरीला सोडलंय त्या धान्याचं काय बनतंय? पीठ बनतं. पण ज्या धान्याने आरीला पकडलंय त्याला धोका आहे का? त्याला काही धोका नाही. त्यानं गळ्यात माळ घातलीय, कपाळाला गंध लावतोय, ज्ञानेश्वरी वाचतोय, गाथा गीतात पारायण करतोय. त्यानं काय पकडली आहे? आरी पकडली. पण यांनी काय सोडली? ज्यांचं पीठ झालं त्यांनी काय सोडली? लाज नाही, आपली आरी सोडली म्हणतो मी. त्यांनी काय सोडली? त्यांना एकादशी कळत नाही, शिवरात्र कळत नाही, त्यांना कधी काही कळत नाही, खाऊन पिऊन
सुखी असतात असे मात्र रगडले जातात. महाराज सांगतात विसरली तया थोर झाली हानी. विसरली तया थोर झाली आणि विसरली तया थोर झाली आणि विसरली तया थोर झाली आणि जळतील खाली जळला खाली चौऱ्यासीच्या ज्या धान्यानं आरीला पकडले त्याला धोका नाही. जाको राखी साह्या मार सके ना कोय. पण ज्या धान्याने आरीला सोडलंय त्याचं मात्र अधपतन आहे. किती अधपतन आहे बघा ना. ते पीठ झालं, ते पीठ बनवून कोणाच्या हातात गेलं? तुमच्याकडे भाकरी कोण करतं? महिलांच्या हातात पीठ गेलं. महिलांनी मावशीनं काकीनं काय केलं? त्या पिठामध्ये थोडं मीठ टाकलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, त्याला चांगलं बोला ना मळून घेतलं. मळून घेतल्यानंतर त्याचा काय बनवला? एक उंडा बनवला, गोळा बनवला. आणि मग इकून एक चापट तिकून एक चापट असा चापटा खायला लागला. कोण? ज्यानं आरीला सोडलं होतं. चापटा खाणं बरं नाही, पण चापटा खाता खाता त्याची काय बनली? चला पुढे चला. त्याची काय बनली? भाकर बनली. भाकर बनवून कुठे गेली? इकडे लक्ष देत जा. कीर्तन कधी कधी पाहायचं असतं. ती भाकर बनवून कुठे गेली? अशी तव्यावरती गेली. तव्यावर ज्या वेळेला ती भाकर गेली त्या पिठाला असं वाटलं आपण तर निवडूनच आलो, वा आसनावरती बसलो आपण आता. पण ज्या वेळेला चटके बसायला लागले म्हटलं चुकला गाड्या. जया अंगी मोठे पण तया यातना. चटके बसायला लागले पण तरी ती भाकर अशी फुगायला लागली. बघा ना भाकर कशी अशी बऱ्याच भाकरी फुगत असतात. अशी फुगली ती भाकर. मग त्या मावशीनं ती भाकर काढली. भाकर काढून कुठं लावली नंतर? पुढे कुठे गेली? चुलीला समोर लागली. मग ती आहारावरती भाजावं लागत असते. मी पाहिले माझी आई भाकरी करत असतात. आणि मग असे ती परत पुन्हा तिला भाजून काढली चांगली. आणि तिथून ती भाकर निघाली. मग कुठे गेली? टोपल्यात गेली ना. टोपल्यातून पाहुणे आलेले होते. पाहुण्यांच्या हातात आली. हातातून पाहुण्यांच्या पोटात गेली. पुढचा प्रवास तो तुम्ही पहा. मला मुद्दा मांडायचा आहे. एवढी त्याची तेवढं अधपतन का झालं? अवहेलना का झाली? त्यानं आरीला सोडलंय. जसं जात्याला आरी असते तसं आपण जुन्या काळामध्ये भोवरा खेळलो. भोवरा असतो. त्या भोवऱ्याला खालच्या बाजूला लोखंड असतं. त्या लोखंडाला काय म्हणतात? तो आरी म्हणतात. भोवरा फिरतोय पण कोणामुळे? बोला ना. आरी जर नसेल तर भोवरा फिरणार नाही. भोवरा फिरतोय पण कोणामुळे? बरेच भोवरे आरी भोवतीच फिरत असतात. हे अण्णांचं जीवन. बरेच भोवरे फक्त आरी भोवती फिरतात. आरीने सांगायचं आणि भोवऱ्याने ऐकायचं. बाकी भोवऱ्याला काही माहित नाही. खेळे भवरा गे बाई भवरा. खेळे भवरा ग बाई भवरा. खेळे भवरा ग बाई भवरा. खेळे भवरा ग बाई भवरा. हा या राधिकेचा नवरा 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 या राधिकेचा नवरा नवरा नवरा. खेळे भवरा ग बाई भवरा. खेळे भवरा ग बाई भवरा. अशा पद्धतीची आर म्हणजे केंद्र मध्य जर कोण असेल तर परमात्मा आहे. पण एकटा काही करत नाही. ते एक ढालगज निर्माण झाली. तिने एवढे वाढविले रे म्हणून पहिला आर या परब्रह्म स्वरूपा करता. परब्रह्म स्वरूप असं आहे. कसं आहे? ज्ञानोबा सांगतात परब्रह्म स्वरूप असं आहे. ते असं आहे असं सांगता येत नाही. ते तसं आहे. कसं आहे? परब्रह्म कसं आहे? असं आहे असं सांगता येत नाही. ते तसं आहे. कळलं तर पहा. दृश्यपणे देखीजे
का ज्ञेयत्वे जाणीजे आमुके ऐसे म्हणजे ते जे नव्हे, असं ते तत्व आहे. पण ते परब्रह्म तत्व संपूर्ण विश्वाला प्रसवत आहे, पण मायेला बरोबर घेऊन. दैवी हेच्या गुणमयी मम माया दुरत्यया, मायेचा आश्रय घेते. याचा अर्थ असा आहे, माया दुसरा आर्या माये करताय, म्हणून अरे वरी आर रे पिंपळा वरी पार रे. हा संसार जो आहे, या पिंपळ, त्याला संसाराला पिंपळ म्हटलंय. मला वाटतं 15व्या अध्यायामध्ये ऊर्ध्वमूल मदशाख मश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दंस्यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसुता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रबालाः आदस्य मूलानि अनुसन्ततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. भगवान परमात्मा सांगतात, बाकी जे पिंपळ आहेत त्याची मुळं खाली आहेत आणि पानं फांद्या वरती आहेत, पण हा जो पिंपळ आहे, संसार वृक्ष आपण त्याला म्हणतो, त्याचे पानं फांद्या खाली आहेत आणि त्याचे मुळं कशा आहेत, वर आहेत. ऊर्ध्वमूल अधशाख, असा उलटा असताना पिंपळ आहे. ज्ञानोबा सांगतात, हे मृत्यूलोकीचे उपराट, हे सगळं उलट आहे. पण उलट जरी असलं, हा कार्यकारणात्मक प्रपंच त्याचे मुळावरती आहे, म्हणून त्या मुळाला, अर्थात या कार्यकारणात्मक पिंपळाला अधिष्ठान जर पार जर कोण असेल तर परमात्मा आहे. म्हणून पिंपळा वरी पार रे. आणि या प्रपंचाला घडवणारा जो ब्रह्मदेव आहे, कुलाल हाडाचा, बाप चहाडाचा, अखंड घडवितो मडकी रे. तुम्हाला मला घडवणारा या जगामध्ये जर कोण असेल तर कुंभार म्हणून ब्रह्मदेव आहे. विठ्ठल 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 ब्रह्मदेवानं हे घडवलंय सगळं. कुलाल हाडाचा, बाप चहाडाचा, अखंड घडवितो. त्याचं कायम प्रोडक्शन चालू आहे, कधी बंद पडत नाही. काय या सृष्टीचं वैचित्र्य पहा, या सृष्टीची विविधता पहा. एकासारखं एक नाही, एकासारखं दुसरं नाही. माणसं म्हणतात, काय तुम्ही सारखे दिसता हो, पण एवढाच बदल आहे. बदल आहे जगामध्ये. एकच गोष्ट अशी आहे ती कधी बदलत नाही. कोणती गोष्ट आहे जगामध्ये? एकच गोष्ट अशी आहे ती कधी बदलत नाही. ती जर कोणती गोष्ट असेल तर ती आहे बदल. बदल कधी बदलत नाही, बदल कायम बदलत राहतो. कळलं तर पहा. बदल असा आहे, तो कधी बदलत नाही. बदलल्याशिवाय असा तो बदल असतो. याचा अर्थ असा आहे की संपूर्ण सृष्टीला त्या ब्रह्मदेवानं घडवलंय. पण त्या ब्रह्मदेवाच्या डोक्यावरती देखील काळ रूपी चक्र फिरत आहे. खाली कुंभार, वरी चाक भुवेरे. या काळ रूपी चक्राला 3 आंख आहेत. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. त्याच्या डोक्यावरती काळ रूपी चक्र फिरत आहे. आपण म्हणतो घडोघडी काळ वाटयाची पाहे, अजोनी किती आहे अवकाश या न्यायानं. तो जो कुंभार आहे, तो कुंभार खाली आहे, त्याच्या माथ्यावरती चक्र फिरत आहे. आ ब्रह्म भुना लोका पुनरावर्तीन अर्जुन. ज्ञानोबा वर्णन करतायत, कैसे थोरवेचे मान पाहे पा, तो सृष्टी बीजाचा साठोपा, परी पुनरावृत्तीच्या मापा शिग जाहला. विठाला विठाला विठ्ठल 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 ज्ञानोबाला सांगता, संपूर्ण सृष्टीला घडवणारा तो परमात्मा, परब्रह्म स्वरूप आर, तो मायेच्या आश्रयाने सगळं करतो. म्हणून अरे वरी आर, पिंपळावरी पार, खाली कुंभार, वरी चाक भोवेरे. त्याच्या डोक्यावरती काळरूप चक्र फिरत आहे. पण अशा या मृत्यू लोकामध्ये, अर्थात या ब्रह्मांडामध्ये, भगवंत रूपी उंबराला संत रूपी वाळकट डांबळून लागले. अभंगाचं डंबडाळके बुंबराला वाळके, डंबडाळके बुंबराला वाळके, डंबडाळके बुंबराला, डंबडाळके बुंबराला वाळके. पिंपळासी काकड्या लागल्या रे, पिंपळासी काकड्या लागल्या रे, डंबडाळके उंबरासी वाळके.
आरेवरी आर रे पिंपळावरी पार रे. सगळ्यांनी आपले हात वरती करा रे आणि जोऱ्याने सगळ्यांनी टाळी वाजवा रे आणि भजन करा रे. विठोबार कुमाई जय 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 विठोबार जय जय विठोबार कुमार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबार कुमाई विठोबार कुमाई सर्वांना विनंती आहे आपले हात खाली घ्या. धन्यवाद. चांगलं भजन केलं. अरे वरी आर रे पिंपळावरी पार रे खाली कुंभारवरी चाक उभे रे ज्ञानोबा सांगतात. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सृष्टीला घडवणारा जो परमात्मा आहे तो आर आहे, केंद्र आहे, अधिष्ठान आहे आणि अध्यस्त जर कोण असेल तर ती माया आहे. या संपूर्ण विश्वाला घडवणारा अर्थात ब्रह्मदेव त्याच्याही डोक्यावरती काळरूपी चक्र फिरत आहे. पण भगवंत रूपी उंबराला संत रूपी वाळक डमळून लागले. डंब डाळके उंबरासी वाळके विठाल विठाल आपण या सृष्टीमध्ये राहतो. सृष्टीमध्ये राहत असताना आपण वडाची पूजा करतो. वड म्हणून का भगवंत म्हणून? वडाची पूजा माता भगिनी करत असताना वड सावित्रीला उपवास करायचा, त्या वडाला प्रदक्षिणा घालायच्या. किती बोला ना, किती प्रदक्षिणा? 7 प्रदक्षिणा घालायच्या. असा दोरा घ्यायचा, वडाची पूजा करून प्रदक्षिणा घालायची. वडाला म्हणायचं वडा पाव वडा पाव. तुम्ही दुसरीकडे जाऊ नका, मी त्या वडाचं सांगतोय. वडाची पूजा केली जाते. आपली धर्म संस्कृती एवढी प्रगल्भ आहे. वड जगला पाहिजे. वड जगला, पिंपळ जगला तर मानवी जीवन चांगलं राहणार आहे. कारण वड पिंपळ ऑक्सिजन त्यांच्यामधून निघत असतो, प्रस्फुरित होत असतो. म्हणून भरपूर ऑक्सिजन मिळण्याकरता वड महत्वाचा आहे, पिंपळ महत्वाचा आहे. दरवाजामध्ये दारी तुळस हिरवीगार. आमचा संतांचा संसार 24 तास ऑक्सिजन देणारी तुळस असते. म्हणून किती आपण आरोग्याशी संलग्नाच्या स्वरूपाच्या ऋषी मुनींच्या विचारानं जातो. वड म्हणून पूजा करतो आपण, नाही देव म्हणून करतो. उंबराची पूजा वड म्हणून का देव म्हणून? देव म्हणून. अरे ज्या शेतामध्ये बैल रात्रंदिवस काम करतो त्या बैलाची देखील आम्ही पूजा करतोय. पोळ्याच्या दिवशी जी गाय आम्हाला दूध देते, पाही पवित्र आणि गोड, पाशी त्वचेच्या पदराड पाहे पा दूध पवित्र आणि गोड, असं गोड दूध देणारी गाय, त्या गायीची पूजा. वसुबारस सोडा, आपला मित्र म्हणून ज्यांना आपण मानतो आपल्या संस्कृतीनं, नाग कोबरा
त्याला देखील आम्ही देव मानतो. नागपंचमीला त्या नागाची पूजा आहे. आणखी सोडा, पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्र असतं. तो मृग नावाचा किडा घरामध्ये निघतो, बरोबर. घरामध्ये कुठेही जर ते दिसला, माझ्या माता मावल्या येतात. आणि त्या किड्याची देखील आपण काय करतो, एवढी उच्च कोटीची आपली संस्कृती आहे महाराज. अरे माणसाला तर आम्ही मान सन्मान देतोच, पण इतर जे जीवजंतू आहेत त्यांना देखील आम्ही परब्रह्मापासून वेगळं समजित नाही. ज्ञानोबरायांनी नेवासा या ठिकाणाहून संकल्पना केली. हे विश्वचे माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल भगवंत रूपी उंबराला संत रूपी वाळक. दमळून म्हणजे फार, फार म्हणजे मोक्कार, मोक्कार म्हणजे चिक्कार, चिक्कार म्हणजे गंज, गंज म्हणजे मांदाळ, मांदाळ म्हणजे बक्कळ, बक्कळ म्हणजे पुष्कळ, पुष्कळ म्हणजे लई, लई म्हणजे मस. अजून तरी म्हणा बस. मी शोधून पाहिलं, एक सांगता येणार नाही. 51 शब्द आहेत बाबा या. फार, मोक्कार, चिक्कार, लई, गंज, मस. गल्ली बदलली, गाव बदलला, तालुका बदलला की भाषा बदलली. बदलते, ट्युनिंग बदलते, भाषा बदलते, वाक्यरचना बदलते, पण भाव मात्र बदलत नाही. भगवंत रूपी उंबराला संत रूपी वाळक डंबळून लागले. वाळक माहितीये? शेंदाड माहितीये? शेंदाड रब्बी मध्ये येतं का खरीपात येतं? शेंदाड शेतामध्ये असतं. आता तुमच्याकडे भात पिकतो, शेंदाड बहुतेक जास्त माहिती नसतात, काही लोकांना असेल माहिती. शेंदाड असतं ते, शेंदाड जोपर्यंत कच्च असतं तोपर्यंत हिरवं असतं. शेंदाड जोपर्यंत कच्चा असतं तोपर्यंत ते कडू असतं. शेंदाड जोपर्यंत कच्चा असतं तोपर्यंत ते टणक असतं. शेंदाड टणक असतं, कडू असतं, हिरवं असतं. पण एकदा ते पिकलं, पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले, कैसे आम्हा गेले पांडुरंगे, कैसे आम्हा गेले पांडुरंगे. तुकोबाराय सांगतात त्याप्रमाणे भगवंताने आम्हाला केलं. तैसे आम्हा केले पांडुरंगे. एकदा पिकल्यानंतर त्याचा हिरवेपणा जातो, पिवळेपणा येतो. परमार्थ करणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरती एक वेगळी आगळी आभा असते. तेज असतं भक्तीचं, तेज असतं त्या भजनाचं, साधनेचं. आमच्या भाऊ महाराजांच्याकडे पहा. मला भाऊ महाराजांच्याकडे पाहिलं की आमच्या विठ्ठल बाबा चौधरींची आठवण व्हायची. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मामासाहेबांनी ज्यांना अध्यक्ष बनवलं होतं, असे विठ्ठल बाबा चौधरी आमचे, यांनी आम्हाला ज्ञानेश्वरी शिकवली आळंदीमध्ये. बाबांचा चेहरा आणि आमच्या भाऊ महाराजांचा चेहरा सेम टू सेम, आणि तब्येतही तशी बारीक. मी जसं आळंदीत गेलो आणि नंतर संस्थेत सुटल्यानंतरही बरेच दिवसांनी ज्या वेळेला बाबांच्या दर्शनाला जायचो, बाबा कायम तसेच, हसरा चेहरा. आणि विद्यार्थ्यावरती एवढं प्रेम केलं गुरुवर्य चौधरी बाबांनी, मोठे बाबा ज्यांना म्हणायचे, खूप प्रेम केलं. तशाच पद्धतीने आपल्या भाऊ महाराजांचं जीवन. विठ्ठल विठ्ठल याचा अर्थ असा आहे, एकदा शेंदाड पिकलं, हिरवेपणा जातो, पिवळेपणा येतो, टणकपणा जातो, मृदूपणा येतो. मृदू सभाय नवनीत तैशे सज्जनाचे चित्त. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा कडूपणा जातो, गोडपणा येतो. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे. असं जे शेंदाड ज्ञानोबाराय सांगतायत, भगवंत रूप उंबराला संत रूपे वाळकट डमळून लागले, भरपूर लागले. पण त्याच ठिकाणी तुमच्या माझ्यासारखे लोक पिंपळाला काकड्या लागल्या रे, या संसाराच्या अर्थात या प्रपंचाला एवढे लागून राहतात, चिटकून बसतात. आपला संसार म्हणजे पांचट काकड्या. काकडी कशी असते? खारट, गोड, तिखट, आंबट का तुरट? काकडी कशी राहते? पांचट. तसा आपला संसार पांचट असतो, पांचट. आदरणीय अण्णा सांगायचे, लहान मुलगा असतो त्यावेळेला त्या मुलाला आई वडील म्हणतात, बाळ्या तुला काही समजत नाही, शांत बस. बाळ्या मोठा होतो, बाळ्याचं लग्न होतं,
लग्न झाल्यानंतर ती म्हणत असते तुम्हाला ना काही समजतच नाही. आणि आणखी मुलं झाले, मुलं मोठे झाले, हा म्हातारा झाला, मग मुलं बापाला म्हणतात बाबा तुम्हाला काही समजत नाही. याला समजतं कधी? 4 जणांच्या खांद्यावर गेले. एवढा पांचट संसार आहे आपला. 1 एकर 1.5 बिघा, गवळी गाय भांड वासरू, याच्यापेक्षा दुसरं काही नाही आपल्याकडे. त्याच्यात आपण गुंड्या काढून चालवतो. आपल्यासारखं कोण आहे जगामध्ये? बरं बाबा चांगलं आहे. आपण आपल्या संसाराला गाठी देत बसतो. आपल्या संसाराला पांचट. संसार हा कोणाचाही पूर्ण झाला नाही. गुरुवर्य घुले बाबा सांगायचे पूर्ण होत असतो त्याला परमार्थ म्हणावं, अपूर्णच राहत असतो त्याला संसार म्हणावं. विठ्ठल विठ्ठल पिंपळाला काकड्या लागल्या रे, ज्ञानोबा सांगतात. अशा कार्यकारणात्मक प्रपंचामध्ये एका उंच अशा शिखरावरती आमचे संत गेलेले आहेत. संत रूपी कोल्हे त्या ठिकाणी जाऊन करड वाटतात. पहिलं वरले माळी कोल्हा करड काढी. ऐका, सगळ्या प्राण्यामध्ये हुशार प्राणी जर कोणता असेल तर तो कोल्हा आहे. सगळ्या पक्ष्यामध्ये हुशार पक्षी जर कोण असेल तर तो कावळा आहे. सगळ्या माणसामध्ये हुशार माणूस जर कोण असेल तर तो हे तुम्ही पहा. आणि सगळ्या महिलांमध्ये हुशार महिला ती कीर्तन झाल्यानंतर सांगेल. कोल्हा हा प्राणी सगळ्या प्राण्यामध्ये हुशार आहे म्हणतात. तशी या संपूर्ण मृत्यू लोकांमध्ये जेवढे माणसं आहेत त्या माणसामध्ये संत रूपी कोल्हे हुशार अशा स्वरूपाचे आहेत. खिळ्या माझी हनिम्या शहाणा, याचा अर्थ असा आहे की संत रूपी कोल्हे पैल माळावरती जातात. बोलून गेलो परा पश्यंती मध्यमा वैखरी, 4ही वाण्यांच्या 25 कोशांच्या 3ही लिंगाच्या 3ही गुणांच्या पलीकडे ज्ञानोबा वर्णन करतात. जे तो विषयाची दाट झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, चुकावून आला पहाडी सद्वासनेच्या पहाडावरती तो गेला. आणि आपल्यालाही सांगतो ज्याला देव पाहायचा ना, देव पाहो 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 उभे राहो उंच ठाई उभे राहो उंच ठाई उभे राहो उभे राहो उंच ठाई उभे राहो. ज्याला देव पाहायचाय, महाराज सांगताय त्यानं उंच ठिकाणी जावं. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उंच ठिकाण कोणतं? कळसुबाईचं शिखर. भारत देशामध्ये सगळ्यात उंच शिखर कोणतं? मग असे जे उंच ठिकाण आहेत त्याला देव पाहायचं ना, आणि त्या उंच ठिकाणावरती जा आणि तिथून उडी टाका. देव भेटेल का? उंच ठिकाणी जायचं याचा अर्थ आपल्या अंतःकरणाची उंची वाढवायची. गुरुवर्य वैकुंठवासी घुले बाबा सांगायचे महात्मा म्हणजे काय? महान आत्मा यश सह महात्मा. याचं अंतःकरण मोठं आहे, याचं अंतःकरण विशाल आहे, संकुचित नाही आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. गोवरा सांगतात तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तोच साधू या जगामध्ये आहे, त्याचं अंतःकरण विशाल आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा सांगतात पैलवरले माळी कोल्हा करड काढी. माळ रानावरती ती संत जातात आणि प्रेमाची करड वाटतात. करडी स्निग्ध पदार्थ आहे. म्हणून असा संपूर्ण विश्वाला प्रेम देणारा भाव कोणाकडे असेल तर तो संतांच्याकडे आहे. ते प्रेम जगाला वाटतात, देवापासून प्रेम घेतात आणि आपल्यालाही प्रेम देतात. प्रेम देवाचे हे देणे या न्यायानं भक्तीच्या बरोबर जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा दे तू. म्हणून पैलवरले माळी कोल्हा करड काढी. पण तिथेच मात्र तुमच्या माझ्यासारखे ससे आपापल्या संसाराच्या गाठी देत बसतात. ससा वळी तो विठी रे. महाराज एवढं पोराचं लग्न झालं ना, मग तर पंढरपूर सांगा नाही तर मग देऊ सांगा. आपण आलोच. बरं झालं लग्न बाबा, आता मुलगी डिलिव्हरी आली, तिची एकदा डिलिव्हरी झाली का
आलोच पंढरपूरला. बरं झाली डिलिव्हरी. तोपर्यंत सून आली परत. महाराज एवढं बंगल्याचं काम झालं का? आलोच तुमच्या बरोबर. बंगलाही झाला. म्हणलं आता एका पोराची सोय झाली, मोठ्याची सोय झाली, आता लहानाची करायची ना सोय. त्याचा दुसरा बंगला नको का? मग दुसरा बंगला मग येऊ ना. तोपर्यंत याचा बंगला जवळ येतो मसनवाट्यातला. त्याला सांगितलं चला ना. नाही, देवाने बोलवलं नाही आम्हाला. देव एकदाच बोलवेल तुला देवाज्ञा झाल्यानंतर. संसाराच्या गाठीत येत बसतो. माझे मला वाटतं नामदेव महाराज सांगतायत, या जगामध्ये ज्याला शेवट गोड करायचंय त्याने एक काम करा, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव जरा बळकट, तन मन कान द्या लागून या नीट, जरी करणे असेल गोड शेवट गा, राम राम स्मरावी, राम राम स्मरावी, काही थोडा बहुत लाग पाठ. लहानपणी जर परमार्थाला लागला त्याचा परमार्थ यशस्वी होतो. आता खाऊन खाऊन करून करून भागले लागले पण चांगलं झालं, काय अडचण नाही. तरी परमार्थाला लागलं पाहिजे. काही काही करीतही नाही भागत नाही, परमार्थाला लागत नाही लवकर. काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्तिभाव धरा बळकट बळकट भक्तिभाव धरा, तन मन ध्यान द्या लावून या नीट. नीटची परीक्षा नीट द्यावी लागत असते तर यशस्वी होत असते. MBBS ला नंबर लागायचा असेल तर. याचा अर्थ असा आहे की परमार्थाचं शिखर ज्याला गाठायचंय त्यानं घाई केली पाहिजे, त्वरा केली पाहिजे. देवाचं भजन त्या पद्धतीनं अजूनही किती आहे, अवकाश काळ पाहतोय म्हणून घाई केली पाहिजे. तुकोबाराय आपलं ज्ञानोबाराय सांगतात, आपण संसाराच्या गाठीत येत बसतो. पण हा अर्थ कळण्याकरता सहज सहज अर्थ कळत नाही. कधी कळेल? गुरु कृपा झाल्याशिवाय नाही. शेवटचं चरण, निवृत्ती प्रसादे ज्ञान देव बोले, निवृत्ती प्रसादे ज्ञान देव मने, निवृत्ती प्रसादे ज्ञान देव म्हणे, निवृत्ती प्रसादे ज्ञान देव म्हणे. गुरु महिमानुभवाविन जानती रे, गुरु विन अनुभवाविन जानती रे, डंब डाळके उंबरासी माळके, डंब डाळके उंबरासी माळके, अनुभवाविन गुरु महिमा जानती रे, जानती रे, पिंपळाला काकड्या लागल्या रे, लागल्या लागल्या रे, पिंपळाला
पिंपळाला काकडा लागी झाला पिंपळासे काकड्या लागल्या रे पिंपळासे काकड्या लागल्या पिंपळासी पिंपळासी काकड्या लाग अनुभवेवीन गुरु महिमा जाणती रे किंवा गुरु महिमा अनुभवेवीन जाणती रे. जगातल्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला कळून घ्यायच्या आहेत त्या गोष्टी कळून घेण्याकरता आपल्यावरती सद्गुरु कृपा असली पाहिजे. तपेवीन दैवत दिदल्यावीन प्राप्त पुढे गुजेवीन ही तर कोण सांगे. ज्ञानोबा सांगतात मला हे सगळं कळालंय कारण माझ्या गुरुनी मला दिलंय. निवृत्तीने दिधले माझ्या हाती ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवाला दिले. पुढे निवृत्तीने दिधले माझे हाती. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान भगवान परमात्म्याचं हे गुह्यात गुह्य असणार ज्ञान. ज्ञानोबा सांगतात माझ्या श्रीगुरूंनी मला दिलंय. माझं हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. किंवा ज्ञानोबा सांगतात हे गुरुराया किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. हे तर माझे जीवरले पायी पण या न्यायानं. ज्ञानोबा सांगतात अनुभवे वीन गुरु महिमा जाणती रे. डंब डाळके उंबरासी वाळके पिंपळाला काकड्या लागल्या रे. 5-10 मिनिट जास्त झालेत. बरोबर 9 वाजून 5-10 मिनिटांनी कीर्तन सुरू झालेलं होतं. 11 वाजून 2-5 मिनिटं झालेले आहे. आपल्या सर्वांच्या चरणी भगवान पांडुरंग परमात्मा रुक्मिणी साहेब प्रभू रामचंद्र आदी करून अधिष्ठात्री देवतेच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतो.
या ठिकाणी नंतर खूप आनंद अशा स्वरूपाचा वाटला. मी सुरुवातीला बोलून गेलो, आळंदीमध्ये कीर्तन केल्याचा अनुभव या ठिकाणी आला. हे सगळे सवंगडी पाहिल्यानंतर खेळाला रंग आला. हे छोट्या छोट्या मुली, छोटे छोटे हे वारकरी एकदम तालात टाळ वाजवत आहेत. ही तुमची परमार्थाची खरी पावती आहे. प्रत्येक मी सगळ्यांच्याकडे पाहिलं, सगळ्यांचा टाळ पाहिला, एकदम बरोबर. 1 2 3 1 2 3 एकदम छान. आणि चेहरा निरागस. त्यांना बाकीचं काही नाही. भजन झालं पाहिजे. पुढे गाती त्याचे धरावे ध्रुपद या न्यायानं. ही भगवंताची सेवा त्यांची कधी वायाला जाणार नाही. त्यांच्या जीवनामध्ये असा उत्कर्ष होत अशा स्वरूपाचा राहील. भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती त्यांची होत राहावं या लेकरांच्या करता एकदा टाळी वाजवा. आणि अशाच पद्धतीचं प्रोत्साहन आपल्या सर्वांच्याकडून त्यांना मिळत राहावं. हे सगळे आता 2 मृदंगाचार्य, इकडे मृदंगाचार्य बसलेत आणि गायकही सगळे पट्टीचे दिग्गज अशा स्वरूपाचे आहेत. या परिसरामध्ये आलं की हा एक परमार्थाचा आगळा वेगळा आनंद अनुभवायला मिळतो. म्हणून आपल्या सर्वांच्या पायावरती सेवा समर्पित करतो. आदरणीय आमचे वसंतराव बाबा हेही आमच्या बरोबर आज आलेले आहेत. त्यांनाही वंदन करतो. आपण सर्व मंडळी मोठ्या प्रेमाने श्रद्धेने या हरिनाम सप्ताहाला वेगवेगळ्या पद्धतीने सहकार्य करतात. ज्यांचं संत पूजन आहे त्यांनाही वंदन करतो. आदरणीय बाबा जीवाचं रान करून पाहिजे तशी तब्येत बरी नसते, पण तरीही आपल्याकडून सेवा घडली पाहिजे आणि आपल्या माध्यमातून इतरांच्याही कडून सेवा घडली पाहिजे. त्या न्यायानं अखंड ज्यांचा प्रयत्न आहे त्यांच्याही चरणारविंदी सेवा समृद्ध करतो आणि वाणीला विराम देतो. आता यानंतर जय विठ्ठल भजन होईल, ज्ञानदेव तुकाराम भजन होईल. त्यानंतर टाळकरी मंडळी टाळ गळ्यातून काढतील आणि कुठे ठेवतील? वरती. खाली टाकायचा नाही. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चार. हे मृदंगाचार्य ज्यावेळेला मृदंग वाजवायला सुरुवात करणार पहिलं मस्तक या मृदंगावरती टेकवतात. कोणी कीर्तनकार विनेकरी आला की पहिला विण्याला काय नमस्कार करणार, विना गळ्यात घालणार. तसं टाळकरी टाळकऱ्यानं पहिल्यांदा या टाळाला आपलं मस्तक लावायचं, मग टाळ गळ्यात घालायचा. एकदा भजन झालं, कीर्तन झालं, पुन्हा त्या टाळाला नमस्कार करायचा आणि टाळ आदरानं जिथे आपली ती व्यवस्था आहे तिथं ठेवायचा. खाली टाळ ठेवायचा नाही. टाळाला आपला पाय लागता कामा नये. कारण ही हरिनाम करून देणारी, गजर करून देणारी, ब्रह्मरस निर्माण करणारी ही साधनं आहेत. आपल्याला देव स्वरूप आहेत. म्हणून आपण त्या ठिकाणी त्याची व्यवस्था लावायची आहे. त्यानंतर सूचना होतील. सूचना झाल्यानंतरच आपण जागा सोडायची आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल.